तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा ग्रामपंचायतीमध्ये शासन नियमांचे उल्लंघन करून करण्यात येणाऱ्या कथित नियमबाह्य कर्मचारी नियुक्ती प्रकरणी ग्रामसेविकेच्या निलंबनाची मागणी आता जोर धरू लागली आहे। युवा शक्ती ग्रामविकास संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे। सोनाळा ग्रामपंचायतच्या ग्रामसेविकेने कर्मचारी भरती करताना कोणतीही सार्वजनिक जाहिरात प्रसिद्ध केली नाही, तसेच पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया देखील राबवण्यात आली नसल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे। याशिवाय निवड प्रक्रियेत गुणांकन पद्धती, लेखी परीक्षा किंवा मुलाखत यांसारख्या कोणत्याही अधिकृत निकषांचा अवलंब न करता मनमानी पद्धतीने नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। त्यामुळे समान संधीच्या तत्वाचा भंग झाल्याचे स्पष्ट होत असल्याने संबंधित ग्रामसेविकेचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली। या प्रकरणात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 53, 54 व तसेच 39 तसेच भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 166 व 167 चे उल्लंघन झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी न घेता भरती प्रक्रिया राबवण्यात आल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला। या पार्श्वभूमीवर सदर प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी। चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ग्रामसेविकेला तात्काळ निलंबित करण्यात यावे। तसेच दोषी आढळल्यास संबंधितांवर कडक शिस्तभंग कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता कैलास खोटे, सोनाळा।